अर्धनारी नटेश्वर विवरण. त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाला वरच्या बाजूस 3 टोके असतात. ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. ती तिन्ही टोके मिळून एकच शूलहस्ताप्रमाणे असतात. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची ही 3 टोके निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिव भगवान आहेत. हा अंतरार्थ त्रिशूल सूचित करतो. श्वासाचे चलनवलन पिंगळा नाडीद्वारे होऊन कपाळाच्या मध्यभागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सूक्ष्म अवस्थेत असते. ही जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. हा शब्द गुणाचे प्रतीक आहे. नाद झंकार हा आकाश गुण आहे. आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो. आपण मंत्रजप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुनश्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते. तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते. ज्ञानीपुरुषाला अत्यंद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञानकेंद्र विकसित असते. या चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा 3रा नेत्र असे म्हणतात. हा ज्ञाननेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते. शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात. तीच विभूती होय. आलोचना, निंदा, वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आनंद प्राप्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. 1 आदिभौतिक, 2 आदिदैविक, 3 आध्यात्मिक आणि 4 मानसिक. याचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजीत नावाची असते. या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्वकाळात शिलादूड नावाचे एक महर्षी खड्यांचा आहार करून निर्वाह करीत असत. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. शिवांचे जन्म नक्षत्र आद्रा होते. उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी येत असते. हा वृषभच नंदीश्वर आहे. नंदी हा धर्माचे प्रतीक आहे. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.